अर्जुनवाडात गुलालाची उधळ व हलगीचा दणदणाट, सीमा म्हैसाळे अमोल चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष. अर्जुनवाड पंचायत समितीतून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सीमा जितेंद्र म्हैसाळे यांना 6003 मते मिळाली. भाजपच्या स्वाती कोळी यांना 3965 मते, काँग्रेसच्या उमेदवार भारती परीट यांना 3424 मते मिळाली. सीमा म्हैसाळे या 2038 मतांनी विजयी झाल्या. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे कमोल दादासो चव्हाण यांना 9662 मते मिळाली. भाजपचे संदीप राजाराम पुजारी यांना 7399 मते, तर महाविकास आघाडीचे सागर राजाराम पुजारी यांना 6552 मते मिळाली. यामध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमोल चव्हाण 2263 मतांनी विजयी झाले. यामुळे उदगाव जिल्हा परिषदेवर अखेर राजर्षी शाहू विकास आघाडीची एकहाती सत्ता आली. महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तीनही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेले. दुसऱ्या स्थानावर भाजप आले असून या ठिकाणी अनिल उर्फ सावकर मादनाईक यांच्यामुळे भाजपला थोडेसे बळ आले आहे. दरम्यान अर्जुनवाड पंचायत समिती व उदगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल अर्जुनवाडात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी नूतन उमेदवार सौ सीमा म्हैसाळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गुलालाची उधळ, हलगीचा दणदणाट व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान उदगाव जिल्हा परिषदचे उमेदवार अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ सीमा म्हैसाळे यांनी ग्रामदैवत श्री अर्जुनेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन अर्जुनवाडकरांचे आभार मानले. चिंचवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर आदी गावातही गुलालाची उधळ व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी कृष्णा थेगाणा, अर्जुनवाड.